गणपती बाप्पा लवकरच जवळ येतात आणि गणपती बाप्पाला आवडता लाडू म्हटलं तर मुगाचा. तर हिरव्या मुगापासून आज मी लाडू बनवणार. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण प्रमाणासहित मुगाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. आणि आपली सबस्क्रायबर फॅमिली रश्मी पाटील यांनी सांगितलं होतं की मला मुगाचे लाडू प्रमाणासहित दाखवा आणि खूप सुंदर असे हे मुगाचे लाडू झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. बघू शकता, खायला तर एक नंबर चवीचे असे झालेले आहेत. तर चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो हिरवे मूग घेतलेत. आज आपण पौष्टिक लाडू बनवतोय. आणि हे मूग आहेत ना, आपण ज्यावेळेस दुकानात आणतो त्याला थोडीफार पावडर लावली असते. त्याच्याकरता ना इथे मी एक नॅपकिन घेतलेला आहे आणि ह्या नॅपकिनवर आपण सर्व असे थोडे मूग घ्यायचे आणि स्वच्छ हे मूग आहेत हे आपण पुसून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने थोडासा जर का तुम्हाला ओला कपडा करून घ्यायचा असेल, ओला म्हणजे एकदम कोरडा पाहिजे, एकदम ओला पण नाही, असा कोरडा घ्यायचा आणि त्यानंतर हे मूग आहेत हे पुसून घ्यायचे, जेणेकरून ह्याला काही पावडर वगैरे लागली असेल ना ती निघून जावी. आता इथे मी सर्व मूग आहेत हे सर्व पुसून घेते. आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये हे सर्व मूग आहेत हे मी घालून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला लो टू मिडियम गॅसवर हे मूग आहेत हे भाजून घ्यायचे आहेत. पण सर्वात महत्त्वाची इथे टीप आहे. टीप म्हटलं तर हे मूग आहेत हे करपवायचे नाही किंवा खूप सारा असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे नाही. तर जसा मुगाचा कलर आहे तसाच आपल्याला ठेवायचा आहे. त्यासाठी आपल्याला मंद आचेवरच हे मूग आहेत हे भाजून घ्यायचे आहेत. सतत चमचा फिरवा म्हणजे खूप छान असे हे मूग भाजले जातात. आता इथे मूग आहेत हे स्वच्छ मी कपड्याने पुसून घेतले, कारण काय होतं तर बऱ्याच वेळा मूग टिकावे म्हणून औषध वगैरे पावडर वगैरे मारलेली असते, त्याच्यामुळे आपण स्वच्छ पुसून घ्यायचे. आता मी हे मीडियम गॅसवर मस्त असे मूग आहेत हे भाजून घेते. ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा पौष्टिक लाडूच्या रेसिपी बनवलेल्या आहेत. जर कोणी अजून त्या बघितल्या नसतील तर नक्कीच त्यासाठी ना तुम्ही एक चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण का जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल ना तो तुम्हाला बघायला मिळेल आणि जुन्या झालेल्या सर्व व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील. आता इथे ना मी जवळजवळ 10 मिनिटासाठी मंद आचेवर हे मूग आहेत हे भाजून घेतले आहेत आणि कलर बघू शकता बिलकुल चेंज झाला. जसा हा मुगाचा कलर आहे हिरवा तोच आपण ठेवलेला आहे. आता इथे मी गॅस बंद करते आणि त्यानंतर हे मूग आहेत एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मूग आहेत हे पूर्ण आपण थंड करून घेऊया. आता इथे ना मी 100 ग्रॅम हे तूप घेतलेलं आहे आणि हे गाईचं तूप आहे. इथे मी 1 चमचा भरून याच्यामध्ये तूप घालते. आता मी लाडू जे दाखवणार ते एकदम परफेक्ट प्रमाणात दाखवणार आहे. 1/2 किलोचं प्रमाण घेतलेलं आहे आपण. तूप आहे हे थोडंसं आपण वितळून घेऊया. आता इथे मी तूप आहे हे गरम करून घेतलेलं आहे. इथे मी 8 बदाम घेतलेत ते आपण तुपावर घालून घेऊया. त्याचप्रमाणे इथे मी जवळजवळ 5 ते 6 काजू घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण भाजून घेऊया. आता इथे ड्रायफ्रूटचा जो वापर करणार ना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता. आता इथे बदाम आणि मी काजू घातलेले आहेत ते थोडेसे आपल्याला मीडियम गॅसवर हे परतवून घ्यायचे, जेणेकरून मस्त असे भाजून घ्यायचे आणि मग लाडूमध्ये खाताना खूप सुंदर लागतात हे. आता इथे बघू शकता बदाम आणि काजू आहेत ना हे मी मस्त भाजून घेतलेत. मी आता एका प्लेटमध्ये हे काढून घेते. आता काजू आणि बदाम आहेत हे भाजून घेतल्यानंतर मी इथे गॅस बंद करते आणि पॅन आहे हा भरपूर गरम असतो. त्यानंतर इथे मी जवळजवळ 1 मूठ हे मनुका घातलेले आहेत. ह्या सुद्धा आपण परतवून घ्यायचे आहेत, कारण इथे मनुका आहेत ना ह्या जास्त परतवल्या का लगेच करपल्या जातात, म्हणून जास्त काही आपल्याला ह्या शेगडीवर परतवायच्या नाही आहेत, कारण पॅन गरम असतो, तूप देखील गरम असतं आणि त्याच्यामध्ये ह्या मनुका मस्त अशा ह्या भाजल्या जातात. इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. जर का तुमच्याकडे नसतील किंवा तुम्हाला नसतील घालायची तर तुम्ही नका घालू, फक्त मनुका घातल्या तरीसुद्धा चालते. आता बघू शकता लगेच मनुका कसा हा कलर आहे हा चेंज झालेला आहे. आता मी हे काढून घेते. आता इथे ना मी ज्या मनुका घेतल्या आहेत त्यामध्ये अशा कट करून घेतलेल्या आहेत, जेणेकरून ह्या मोठ्या असतात ना त्या व्यवस्थित लाडूमध्ये लागल्या जात नाही, म्हणून छोट्या छोट्या कट केल्या ना का व्यवस्थित लाडूला लागल्या जातात. त्याचप्रमाणे इथे मी जे काजू घेतले होते ते खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहेत. अगर तुम्हाला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे नसतील तर तुम्ही इथे मिक्सरला वाटू शकता. पण मिक्सरला काय होतं, जर का आपण वाटलं तर एकदमची पावडर होऊन जाते, त्याच्यासाठी मी मिक्सरला वाटलेलं नाही आहे, खलबत्त्यातच मी वाटते. त्याचप्रमाणे इथे जे मी बदाम घेतले होते ते सुद्धा मी हे खलबत्त्यामध्येच ठेचून घेतलेत. बघू शकता असे मस्त असं जाडसर होतात. तर ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. पण हे मूग आहेत हे पूर्ण थंड झालेले आहेत. आपण मिक्सरमध्ये आता फिरवून घेणार आहोत. मिक्सरला फिरवताना आता सगळ्यात महत्त्वाचं आपण एकदम जाडसर असं हे मुगाचं पीठ आहे हे रेडी करायचं आहे. एकदम जाडसर म्हणजे खूप जाडसर असं सुद्धा नाही, आपल्याला मीडियम असं पीठ हे दळून घ्यायचं आहे. आणि जसं आपण भाकरीला कसं दळतो, ज्या तांदळाचं पीठ दळतो त्याच पद्धतीने हे आपल्याला मूग आहेत हे सगळे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. आता इथे सर्व मी मुगाची ही पावडर बनवून घेते.
आता इथे ना मी मुगाची पावडर बनवून घेतली आणि बघू शकता इतकी जाडसर अशी आपण दळून घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी ही पावडर रेडी होते हां. एकदम आपण असं रवाळ अशी बनवलेली आहे. आता ही जे पीठ आहे मुगाचं आपण जे बनवलेलं आहे ते आपण एका वाटीच्या मापाने आपण हे मोजून घ्यायचं आहे. आता 1/2 किलो मी हे मूग घेतले होते, हे बघा. तर आपल्याला इथे ना आपण पीठ बनवतो ना त्यावेळेस थोडंसं जास्त होते, हे बघू शकता. आता 1 कप हे झालेलं आहे. त्याचप्रमाणे इथे मी थोडंसं घालते, हे बघा. 1/2 कप आणखीन झालेलं आहे. आता इथे पिठाचं प्रमाण इथे कमी जास्त होऊ शकतं दळल्यानंतर, मी तुम्हाला अगोदरच सांगते. आता इथे आपल्याला साखर घ्यायची आहे, कारण आपण जे मुगाचे लाडू बनवत हे आपण साखरेचा वापर करूनच. तर इथे जवळजवळ 1 कप, आता जवळजवळ म्हणजे 1 कप आणि थोडंसं पीठ झालेलं आहे. तर इथे आपल्याला अर्धा कपापेक्षा थोडीशी साखर आहे ही जास्त घ्यायची. आता गोड म्हटलं साखरेचं प्रमाण तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता. त्याचप्रमाणे इथे मी साखर घेतलेली आहे. तुम्ही इथे खडी साखरचा सुद्धा वापर करू शकता. आता इथे बघू शकता मी इथे एवढी साखर घेतली आहे, ही सुद्धा मिक्सरला फिरवून घेते आणि ही सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता मी साखर आहे ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि याची पिठी साखर केलेली आहे. ही सुद्धा ह्या कपामध्ये मी काढून घेते, म्हणजे मेजरमेंट मी तुम्हाला दाखवते एकदम परफेक्ट. आता इतकी ही पिठी साखर रेडी झाली आहे. आता इथे आपण जो मूग भाजले होते त्याचप्रमाणे आपण ड्रायफ्रूटसुद्धा भाजले होते, तोच हा पॅन आहे. त्याच्यामध्ये मी इथे 2 चमचे तूप घालते. इथे आपण तूप आहे हे थोडंसं गरम करून घेतलं. त्यानंतर इथे आपण सर्व जे पीठ बनवले मुगाचं ते सर्व आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊया. आता इथे मुगाचं पीठ आहे ना हे आपल्याला मंद आचेवर हे भाजून घ्यायचं आहे आणि 2 चमचे तूप घातले. आपण इथे तूप लागेल तसं आपण घालणार आहोत, एकदम तूपसुद्धा इथे आपल्याला घालायचं नाही आहे. आणि ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवरच करायची आहे, कारण हे हिरव्या मुगाचे आपल्याला लाडू बनवायचे आहेत आणि त्याचा कलर आहे तो आपल्याला टिकवून ठेवायचा आहे. त्याच्यासाठी इथे मोठी शेगडीवर आपल्याला करायची नाही आहेत. आता इथे मी तूप घातलं आहे ना ते आपल्याला जवळजवळ आता इथे 2 चमचे घातले ना, तर ह्या पिठाच्या थोड्याशा गुठळ्या होतात, त्या गुठळ्या आहेत ना ह्या थोड्याशा फोडून घ्यायच्या आणि फोडून घेताच आपल्याला हे पीठ आहे हे सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता मी असं 1-3-4 मिनटं झाली हे मस्त असं मुगाचं पीठ आहे हे मी भाजून घेतलेलं आहे आणि ह्या गुठळ्या ज्या पडलेल्या आहेत त्यासुद्धा मी अशा फोडून घेते आणि हे पीठ आहे हे व्यवस्थित भाजून घेते. आता इथे मूग आहे आपण भाजले होते, जवळजवळ 10 मिनटं मी भाजले होते, त्यामुळे बराचसा कच्चापणा आहे हा मुगाचा निघून जातो. त्याचप्रमाणे ती मिक्सरला व्यवस्थित फिरवता येतात आणि मस्त अशी पावडर बनते. आता इथे आपल्याला जे म्हणजे हे मुगाचं जे पीठ रेडी केलं आहे जवळजवळ आपल्याला हे 10 ते 15 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यातला सर्व कच्चा आहे हा निघून जावा. मुगाचे लाडू म्हटलं तर भरपूर असे हे पौष्टिक लाडू आहेत, लहानापासून मोठ्यांना आवडतात असे हे लाडू आहेत, हे रेडी होतात. त्याचप्रमाणे मुलांना तुम्ही डब्यासोबत नेण्यासाठी सुद्धा हे लाडू देऊ शकता, कारण मूग हे भरपूर थंड आहेत, त्याचप्रमाणे भरपूर असे शरीरासाठी पौष्टिक देखील आहेत. त्याच्यामुळे हे लाडू ना बरेच जण आवर्जून केले जातात आणि एकदम सोप्या पद्धतीने आहेत, त्याच्यामुळे झटकेपट बनतात हे. आणि आता गणपती बाप्पा आपले लवकर येतात, त्यांना सुद्धा मुगाचाच लाडू आवडतो आणि तो सुद्धा हिरव्या सालाचाच केला जातो. त्याच्यासाठी हे आज आपण व्हिडिओ बनवतो आणि बऱ्याच जणांना जर का हे लाडू बनवता येत नसतील तर नक्कीच ज्या मी टिप्स दिल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही टिप्स आहेत ह्या फॉलो करा आणि हे लाडू अशा प्रकारेच तुम्ही बनवा. आणि ज्यावेळेस मी टिप्स देते काही गोष्टी विचारत असते त्यावेळेस तुम्ही त्या कमेंटमध्ये मला रिप्लायसुद्धा द्या, म्हणजे काही तुम्हाला गोष्टी सुचवायच्या असतील तर तुम्ही त्या मला गोष्टी सुचवू शकता. मी ज्या रेसिपी बनवते त्या तुम्हाला आवडतात की नाही आवडत ते सुद्धा मला समजेल, तर त्यासाठी एक कमेंट नक्कीच करत जा. आता जवळजवळ ही 5 मिनटं होऊन गेलेत आणि मुगाचं पीठ आहे हे मी भाजलेलं आहे. आता अजून आपल्याला इथे ना 1 चमचा तूप घालायचं आहे, मिक्स करून घेऊया. आता पुन्हा आपण तूप घातलं त्यानंतर पुन्हा बघा पिठाच्या थोड्याशा अशा गुठळ्या तयार होतात, आपण त्या परत फोडून घ्यायच्या आणि मस्त असं हे पीठ आहे हे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे एकसारखं हे पीठ आहे ना हे व्यवस्थित भाजलं जातं आणि लाडूस देखील खूप सुंदर असा होतो, मऊसूद होतो. आणि त्याचप्रमाणे हे मुगाचं पीठ आहे हे पोटाला लागत देखील नाही, कारण पीठ हे भाजणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता हे बघू शकता एक अजून मी 3 ते 4 मिनटं व्यवस्थित भाजून घेते. इथे ना जवळजवळ मी 15 मिनटं हे पीठ आहे हे भाजून घेतलं आहे आणि बघू शकता याला मस्त असं हे तूप सुटलेलं आहे. त्याचप्रमाणे ह्याचा जेवढा कच्चापणा आहे हा सर्व निघून गेलेला आहे. आता पॅनमध्ये आपण इथे काय करायचं, गॅस बंद करायचा आणि त्यानंतर इथे 2 ते 3 मिनटासाठी हे पीठ आहे पॅनमध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये हे आपण काढून घेऊया, जेणेकरून जास्त म्हणजे ह्या पॅनमध्ये ठेवलं तर ते पीठ आहे हे करपून जाण्याची शक्यता असते. म्हणजे पुन्हा आपल्याला हा मुगाचा कलर आहे मुगाच्या लाडूचा तोच ठेवायचा आहे आणि मग लाडू बनवताना कलर हा चेंज होऊ शकतो. आता हे मी थोडंसं मिक्स करते 1-2 मिनटं, कारण पॅन मस्त असा गरम आहे ना तोपर्यंत पीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते.
आता इथे पीठ आहे हे मी थंड करून घेतलेलं आहे. म्हणजे खूप थंडसर आपल्याला करायचं नाही, आपल्याला हात लावता आलं पाहिजे इतकंसुद्धा आपल्याला गरम पाहिजे. त्यानंतर इथे मी घालते 1 चमचा वेलची पावडर आणि मिक्स करून घेऊया. त्याचप्रमाणे इथे आपण घेतली आहे साखर, जी पिठी साखर घेतली आहे ती सर्व थोडी थोडी करून घालून घेऊया. एकदमसुद्धा घालू नका, कारण का जर का तुम्ही गरम असताना ह्याच्यामध्ये घातली ना तर लगेच ती गुठळवण्याची शक्यता असते. म्हणून थोडी थोडी असं म्हणजे थोडंसं पीठ आहे हे थोडं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे. आणि पिठी साखर जी मी बनवली तुम्हाला अगोदर पण सांगितलं, तुम्हाला जसं गोड लागेल त्याप्रमाणे इथे घाला, पण अगदी प्रमाण आहे हे परफेक्ट आहे. आणि आता पिठी साखर घातल्यानंतर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडीशी पुन्हा घालते आणि थोडंसं पीठ आहे ना हे तुम्ही खाऊन बघू शकता, म्हणजे केवढं गोड पाहिजे वगैरे तुम्हाला आयडिया येईल. आता इथे चमच्याच्या मापाने तूप म्हटलं तर जवळजवळ आपल्याला 5 चमचे इथे तूप लागलेलं आहे. आता इथे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, जे सर्व आपण कट करून घेतले होते ते सर्व घालून घेऊया. त्याचप्रमाणे इथे मनुका आहेत, त्यातल्या अर्ध्या घालते मी, अर्ध्या बाजूला ठेवून देते, पुढे जाऊन सांगणार आहेच. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि घट्टसर असं आहे बघा, ह्या पद्धतीनेच आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव खूप छान होतं. तूपसुद्धा आपल्या हाताला कसं आपण गरम असं आपण मिक्स करत असतो त्यावेळेस आपल्या हाताला पण गरमपणा येतो आणि मस्त असं हे पीठ आहे ना हे मिक्स होतं आणि लाडू वाळण्यासाठी ना मग खूप छान असं हे पीठ रेडी होतं. आता इथे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. थोडीशी मला अजून जी पिठी साखर आहे ही कमी लागते, म्हणून मी ते थोडंसं पुन्हा घालून घेते आणि पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. आता इथे एवढी पिठी साखर म्हणजे जवळजवळ ही 2 चमचे पिठी साखर आहे ही उरलेली आहे, ही बाजूला ठेवून देते आणि सर्व पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. आता इथे ना सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला लाडू वाळून घ्यायचे आणि जसा तुम्हाला लहान मोठा साईज जेवढा पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे लाडू वाळून घ्या आणि थोडंसं असं हाताला ना घट्ट असं द्यायचं, आपण असं प्रेस करायचं नाही बा, मस्त असे लाडू आहेत हे वाळले जातात. आता इथे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू का, जर का तुम्हाला अगदीच काही तूप म्हणजे वाळताना काही त्रास झाला तर थोडंसं इथे तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही इथे तूप वापरू शकता, पण 100 ग्रॅम तूप आहे ना हे एकदम परफेक्ट आहे आणि तेवढं आपल्याला लागतंच. आणि इथे बघू शकता मस्त असा हा लाडू आहे ना हा छान असा रेडी झालेला आहे. असा हातावरनं थोडासा फिरवून घ्यायचा, जेणेकरून असं आपण ज्यावेळेस फिरवतो ना त्यावेळेस आपल्या हाताला सुद्धा उष्णता म्हणजे तयार होते आणि त्यावेळेस लाडूला आहे ना तूप सुटतं. आता इथे मनुका घेतल्या होत्या ना कट करून, त्या आपल्याला इथे एक एक लावून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने दिसायला खूप सुंदर वाटतं, थोडं प्रेस करून घ्यायचा. आणि इथे मी कट करून घेतलेले आहेत. कट केल्यानंतर ही व्यवस्थित लाडूला नाही मनुका आहे ही चिकटली जाते. थोडंसं पुन्हा फिरवून घेते आणि बघू शकता इथे मस्त असा हा लाडू आहे हा रेडी झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व हे लाडू आहे हे बनवून घेते. आणि इथे बघू शकता हिरव्या कलरच्या मुगापासून आज आपण लाडू बनवलेले आहेत आणि टिप्स सहित तुम्हाला देते. त्यामुळे कलर बघू शकता हिरवा कलरच असा आलेला आहे आणि तूप आहे ते सुद्धा 100 ग्रॅमपेक्षा आपल्याला कमी लागतं. आणि लाडू बघा किती मस्त असे वाळले जातात, म्हणजे प्रमाण हे आपलं एकदम परफेक्ट आहे. आता इथे मी हे सर्व लाडू आहेत हे बनवून घेते आणि पाव किलोच्या प्रमाणात किती झाले ते सुद्धा सांगते. पाव किलोच्या प्रमाणामध्ये इथे 15 लाडू रेडी झालेले आहेत आणि खूप सुंदर असे झाले. कलर बघू शकता अगदी हिरवागार आलेला आहे, कारण जसं मी तुम्हाला टिप दिल्यात त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा, म्हणजे लाडूसुद्धा असेच बनतील. आणि इथे ना ह्या मोठ्या साईज घेतल्या मी ह्या लाडूचा, त्याच्यामुळे 15 लाडू. आता जर का तुम्ही लहान साईज घेतली तर तुम्ही जास्त लाडूसुद्धा बनवू शकता. मी तुम्हाला आजच्या भागामध्ये मुगाचे लाडू कसे बनवायचे प्रमाणासहित दाखवले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे चॅनल कोण नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळेल. अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि भरपूर व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मुगाचे लाडू कसे बनवायचे ते माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.